सर आवाज येतोय माझा? येस सर, प्रॉपर येते. ओके ओके, थँक्यू सो मच सर्वांनी माझं वारंवार असं वेलकम केल्याबद्दल. बघा आत्ताच अर्ली मॉर्निंग आपण मोरे कपल जे आपल्याकडे आले होते आता, त्यांनी छान वर्कआउट कपला करून घेतला. सर्वांना कामाची आंघोळ करून त्यांनी दिलेली आहे. तर सगळ्यात पहिले थँक्यू सो मच स्नेहल मॅम, प्रकाश मॅम, प्रकाश सर की फॉर युअर अमेझिंग वर्कआउट. तर 20% रोल त्यांनी आता कम्प्लीट केलेला आहे. सुरुवात त्यांनी करून दिलेली आहे. आता आपल्याला पुढे जायचंय. 20% तो विषय येतो आपला 80%चा, 80%चा तो रोल असतो. तो सगळ्यात इम्पॉर्टंट रोल असतो. तो असतो आपला न्यूट्रिशनचा. आपण म्हणतो ना 20% वर्कआउट प्लस 80% न्यूट्रिशन इज इक्वल टू 100% रिझल्ट अँड फिटनेस. तर चला बघा, माझा मी फ्लेवर घेतलेला आहे. आता माझा ब्रेकफास्ट मी घेत आहे. माझा छान असा मँगो फ्लेवर, ज्याने स्किन मध्ये ग्लो येतो, मी घेतलेला आहे. तुमचा कोणता फ्लेवर तुम्ही सांगा सर्वांनी. सर गुड मॉर्निंग सर, मी घेतलाय ऑरेंज फ्लेवर. येस मँगो फ्लेवर, बनाना फ्लेवर. ओके, थँक्यू सो मच. बघा, फ्लेवर जरी वेगवेगळे असतील तरी प्रत्येकाचं एकच काम आहे, ते म्हणजे आपल्याला आतून स्ट्रॉंग करणं, आपली इम्युनिटी पॉवर बूस्ट करणं, आपल्याला फिटनेस मध्ये येणं. आणि याचाच एक भाग आपण बघणार आहोत, तो म्हणजे गट हेल्थ. आणि लक्षात घ्या, इथे जे काही आपण सांगतोय, जे प्राईम टाइम आपण घेत असतो, वेगवेगळे कोचेस घेत असतात, ते फक्त थेरॉटिकल पार्ट हा नसतो बिलकुल. की प्रत्येक कोचेसने त्यांचं आयुष्य पहिले तुम्ही जर बघाल, प्रिव्हियस लाईफस्टाईल चुकीची होती, अतिशय वेगळी होती. इथे आल्यानंतर त्यांना त्यांच्या कोचेसने गायडन्स केलं, जसं माझ्या कोचेसने मला गायडन्स केलं, आणि मी प्रॅक्टिकल ह्या गोष्टी सर्व मी शिकलोय, त्याच्यातनं मी गेलोय. त्यामुळं आजचं जे सेशन होणार आहे गट हेल्थ बद्दलचं, हे फक्त थेरॉटिकली नॉलेज नसणार आहे, त्याच्यातनं मी स्वतः गेलेलो आहे. त्यामुळं आजचं सेशन हे खूप छान होणार आहे. प्रत्येकाने शेवटपर्यंत टिकून राहा. शेवटी तुम्हाला एक मी ट्रिक्स सांगणार आहे. ते ट्रिक्स वापरून डेफिनेटली यू गॉट 100%. तुम्हाला ऑलरेडी फिटनेस मिळाला असेलच, किंवा काही असतील प्रवासामध्ये, त्यांना अजून छान फिटनेस होणार आहे. शेवटपर्यंत टिकून राहा माझ्या बरोबर. आपण सुरुवात करणार आहोत. एक छान प्रेझेंटेशन मी तयार केलेलं आहे. सिंपल आहे, जास्त काही किचकट बनवलेलं नाहीये. फक्त टिकून राहा. ज्यांना वाटते मला स्क्रीनशॉट घ्यायचा, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. तर आपला आजचा टॉपिक अतिशय सुंदर आहे, तो म्हणजे आपली गट हेल्थ. एक सेकंड, मी जरा ऍडजस्ट करतोय प्रॉपर, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर दिसेल. ओके, तर दिसते ग्रीन व्यवस्थित? येस सर, दिसतंय, प्रॉपर दिसतंय. ओके ओके ओके, चला मग सुरुवात करूया आपण. बघा, आपला आजचा टॉपिक आहे युअर गट युअर हेल्थ. म्हणजे आपण म्हणतो ना की हेल्दी गट असेल तर तुम्ही हेल्दी असणार आहेत. तर आता आपण बघणार आहोत बेसिकली की हे गट म्हणजे काय. हा GUT हा जो शब्द आहे, याचा अर्थ काय आहे. एक पहिले सांगतो बेसिक गोष्ट. गट हेल्थ रिलेटेड टू युअर डायजेस्टिव्ह हेल्थ. म्हणजे ज्या व्यक्तीची गट हेल्थ चांगली असेल, त्या व्यक्तीचं डायजेशन चांगलं असतं. ज्याचं डायजेशन चांगलं असतं, त्याची इम्युनिटी पॉवर चांगली असते. ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली असते, तो व्यक्ती खऱ्या अर्थाने फिटनेस मध्ये आहे असं म्हटलं जातं. बघा, त्यामुळं ह्या ज्या गटचं जो काही कनेक्शन आहे, ते डायरेक्ट कनेक्शन आहे तुमच्या इम्युनिटीशी, तुमच्या फायनल फिटनेसशी. त्यामुळे हा विषय समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर चला मग सुरुवात करूयात. माझं नाव किरण चव्हाण, चाळीसगाववरून इथून बोलतोय. मानस फिटनेस सेंटर चाळीसगाववरून बोलतोय मी. आपला टॉपिक आजचा आहे गट हेल्थ. तर गट म्हणजे काय बघा, की एक अन्ननलिका असते बघा, जिथं आपण अन्न खातो, ती प्रोसेस होतो. तर ती जी ट्यूब असते, ती जी अन्न नलिका असते, त्या अन्ननलिकेला आपण म्हणतो गट, सिंपल भाषेमध्ये. द ट्यूब विच कॅरी फूड इन अवर स्टमक अँड एंटायर बॉडी इज नोन ॲज गट. मग ही जी अन्ननलिका असते, ही जी काही आपली अन्न घेऊन जाण्याची नळी असते, ह्या नळी, ही जी काही अन्ननलिका असते, त्याच्या संबंधित जे काही प्रश्न असतात, संबंधित जे काही बाबी असतात, त्या गट हेल्थ मध्ये असतात. बरोबर आहे. आता आपण जे अन्न खातो, अन्न आपल्या स्टमक मध्ये गेलं, त्यानंतर आपला स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि शेवटी ऍनसद्वारे बाहेर दिला जातो. तर ह्या पूर्ण प्रोसेस मध्ये अन्न खाल्लं त्यानंतर ते ऍब्सॉर्ब होणं आणि ते पूर्ण बॉडीला डायजेशन होऊन डिस्ट्रीब्यूट होणं, याला आपण पूर्ण म्हणतो गट हेल्थ.
आणि ही जी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया ज्याची चांगली असेल म्हणजे जो प्रॉपर फूड खातो त्याचं प्रॉपर प्रोसेसिंग होतं, त्यानंतर तो व्यक्तीचं प्रॉपर डायजेशन होतं, त्यात प्रॉपर ऍब्सॉर्प्शन होतं, त्या व्यक्तीची गट हेल्थ ही चांगली असते, त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रॉपर काम करते आणि त्याची इम्युनिटी बिल्ड होत असते. पुढे आपण जाऊयात. बघा आता आता आपण आतमध्ये घुसलो. आता तुम्हाला मी गट सांगितलं, गटचा अर्थ काय, गट रिलेटेड टू अवर डायजेशन. आता बेसिक गोष्ट काय, आता ही डायजेशन सिस्टीम जी आपली आतमध्ये काम करते ही नेमकं याच्यामध्ये काय असतं, तर आपली जी काही अन्ननलिका असते, आपली जी गट हेल्थ असते, याच्यामध्ये असतात छोटे छोटे बॅक्टेरिया. आपण त्याला म्हणतो मायक्रोबायोम किंवा आपण त्याला म्हणतो मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्या पूर्ण त्या अन्ननलिकेमध्ये ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया राहत असतात. त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया पण असतात, बॅड बॅक्टेरिया पण असतात. आणि त्या गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया आपला डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट इफेक्ट करत असतात. जर आपल्या बॉडीची गट हेल्थ चांगली असेल तर आपण गुड बॅक्टेरिया आपली बॉडी ऑटोमॅटिक प्रोड्यूस करते आणि त्यानंतर आपलं डायजेशन प्रॉपर होत असतं. बरोबर आहे. आणि ज्या व्यक्तीचं डायजेशन प्रॉपर नसतं म्हणजे काय होतं बघा की त्यांच्या बॉडीमध्ये बॅड बॅक्टेरिया जास्त वाढलेले असतात, म्हणून त्यांचं डायजेशन खराब होतं, त्यांना गॅसेस होतात, त्यांना ब्लोटिंग होतो. आपण म्हणतो ना मला जळजळ होते, मला आज गॅसेस झालेले असं वाटतायत, पोट माझं जडजड वाढतंय, मला का नाही माझं पोट साफ होत नाही. का होत नाही माहितीये का, तुमचा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट हा कुठेतरी हॅम्पर झालाय, कुठेतरी खराब झालाय. का बरं, त्याच्यामध्ये बॅड बॅक्टेरिया वाढलेले आहेत. आणि जर तुमच्या बॉडीमध्ये जर बॅड बॅक्टेरिया वाढलेले असतील तर तुमचं डायजेशन प्रॉपर होणार नाही, परिणामी तुमची गट हेल्थ खराब झालेली असते आणि परिणामी तुमची इम्युनिटी पॉवर ही तुमची कमी झालेली असते. आणि त्याचबरोबर जर आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर गुड बॅक्टेरिया जर नसतील तर काय होतं बघा, आपला मूड पण चांगला राहत नाही, आपला मूडही खराब होत असतो. बघा, आणि आपण असं म्हणतो की 99% जे आजार आहेत ते पोटातनं स्टार्ट होत असतात. हे खरं आहे, कारण ज्या व्यक्तीची गट हेल्थ चांगली नसेल त्याचं डायजेशन चांगलं नसतं, डायजेशन प्रॉपर नाही झालं तर त्याचा मूड पण ठीक राहत नाही आणि त्याची इम्युनिटी पॉवर पण त्याची हॅम्पर होते, परिणामी तो वेगवेगळ्या आजारांना बळी पडू शकतो. तर सगळ्यात महत्वाचं आपल्या बॉडीमध्ये जे आहे ते म्हणजे आपली गट हेल्थ, म्हणजे आपलं डायजेशन. आपण पुढे जाऊयात. बघा मग आता आपण म्हटलं की बा माझ्या बॉडीमध्ये गुड बॅक्टेरिया असले पाहिजे, बॅड बॅक्टेरिया नसले पाहिजे. मग आता त्याला पर्याय काय, आता मग आपण जे काही फूड खात असतो, आपलं जे काही अन्न असतं, आता बघा मी सकाळी आज मी माझं फ्युएल घेतलंय, याच्यामध्ये 19 प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत, त्याच्यामध्ये 29 ग्रॅम प्रोटीन आहे. जेव्हा आपण 3 स्कूप घेतो आपण फॉर्म्युला 1, त्यानंतर आपलं शेकमेट आणि प्रोटीन पावडर, वी गॉट 29 ग्रॅम प्रोटीन आणि वी गॉट फायबर ऑल्सो. याच्यात फायबर पण आहे बघा. मग लक्षात घ्या, आपल्या गट हेल्थ साठी जे अमृत आहे ते म्हणजे आहे फायबर. जो व्यक्ती दिवसाला 30 ते 35 ग्रॅम फायबर खात असेल त्याची गट हेल्थ ही चांगली राहण्यास मदत होते. आता तुम्हाला सांगितलं बघा, रॅक पॅन दिला तुमच्या कोचने, तुम्हाला सांगितलं की सर सकाळी शेक घ्या, त्याच्यात तुम्हाला फायबर मिळालं, थोडस आपलं काम झालं. सर सकाळी 9-9:30 वाजता तुम्ही सलाड घ्या. सलाड म्हणजे काय, गाजर, काकडी, बीट, त्यानंतर ऍपल, बदाम. याच्यात काय असतं, याच्यामध्ये असतं मुबलक प्रमाणामध्ये फायबर. लक्षात घ्या, आपले जे कोचेस आहेत ते सर्व सायंटिफिक पद्धतीने तुम्हाला सर्व करतायत. ते गिव्ह यू बेटर सर्व्हिस टू यू ऍट फ्री ऑफ कॉस्ट. म्हणून आपण आपल्या कोचचं ऐकलं पाहिजे. मी माझ्या कोचचं ऐकलं आणि मग तुम्हाला लास्ट तुम्हाला कळणारच आहे की मी ऐकल्यानंतर माझा काय बदल झाला माझ्यामध्ये. तर आपण ते काही फायबर खात असतो, त्या फायबरने काय होत असतं बघा, फायबरने आपल्या आतला जो डायजेस्ट ट्रॅक असतो तो प्रॉपर होत असतो. आपले बॅड बॅक्टेरिया त्या फायबरने किल होतात, गुड बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होतात आणि परिणामी आपलं डायजेशन प्रॉपर होतं आणि परिणामी आपला जीआय ट्रॅक जो प्रॉपर होतो आणि शेवटी आपली गट हेल्थ जागेवर येऊ शकते, जागेवर येते. आणि त्यामुळे काय होतं, शेवटी आपली इम्युनिटी पॉवर आपली बूस्ट होते आणि आपल्याला फिटनेस छान येऊ शकतो. मग आपण जे काही खात असतो बघा, आपण जे काही अन्न खातो आपण त्याला म्हणतो होल ग्रेन. त्यात आपलं ज्वारी आपण जास्त खात असतो, बाजरी खातो, गहू आपण कमी केला बघा. आपण राईस आपण घेत असतो, त्याच्यामध्ये सुद्धा फायबर्स असतात.
ज्वारीची भाकरी जी आहे इट इज द व्हेरी बेस्ट एक्झाम्पल ऑफ गुड फायबर्स. पुन्हा कुछ म्हणतात ना की ज्वारीची भाकरी खा का खा, त्यामध्ये असतं उच्च दर्जाचं फायबर्स, हाय एनर्जी, आणि मग आपली गट हेल्थ प्रॉपर होत असते. प्रत्येक गोष्ट मागे सायन्स असतं. अँड एव्हरी कोच इज गिव्हिंग यू सायंटिफिक नॉलेज अँड सायंटिफिक एक्सपिरियन्स टू यू. त्यानंतर आपण जे काही डाळी खात असतो त्याच्यात पण फायबर्स असतं. आपण जे भाजीपाला खात असतो, आपण हिरवाले भाज्या, त्याच्यात पण फायबर्स असतं. आपण जे फळं खातो, ऍपल असेल, बनाना असेल, त्यात पेरू असेल, इट्स ऑल अबाउट फायबर्स. त्यामुळं आपण आपल्या कोचेसचं ऐकलं पाहिजे आणि आपण आपल्या आहारामध्ये दुपारी 9, 9:15, 9:30 पण आपण फायबर्स घेतो. आपण आहारात पण फायबर्स घेतो. का घेतो? सरळ घेतो की आपली गट हेल्थ प्रॉपर राहिली पाहिजे. ओके. मग दिवसाला बघा आपण शेक मध्ये आपण घेतलं, एकदा मिळालं, 9, 9:30 सलाड घेतलं, दुसऱ्यांदा मिळालं. जेवणात पण आपण फायबर सलाड घेत असतो, 3दा मिळालं. मग हे आपण जर 3दा प्रॉपर जर घेतलं तर आपल्याला दिवसाची आपली जी रिक्वायरमेंट आहे 25 ते 30 ग्रॅम फायबरची ही कम्प्लीट होत असते. ओके. पुढे जाऊया आपण. आता बघा द मॅजिक ऑफ इंडियन फर्मेंटेशन. आपण जे म्हणतो ना की फर्मेंटेड केलेले जे काही असतात, जे पदार्थ असतात, आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, जे पदार्थ आपण आंबवलेले असतात बघा, आंबवलेले. तर आंबवलेले पदार्थ जे असतात याच्यामध्ये पण फायबर चांगल्या पद्धतीने असतं. आता आपण इडली बघूया. आपण इडलीमध्ये काय असतं बघा, हे रात्री आंबवलेली असते आणि इडलीमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायबर्स मिळत असतात. बरोबर आहे. तर काही एक्झाम्पल आहे, आपले दही असेल, त्यानंतर छाज असेल, ताक असेल, बरोबर आहे. या सर्व मध्ये आपल्याला फायबर्स मिळू शकतात आणि फायबर्स आपण घेतल्यानंतर आपली गट हेल्थ प्रॉपर राहते आणि पर्यायाने आपला इम्युनिटी, आपला फिटनेस छान राहू शकतो. त्यानंतर हे बघा, हे प्रीबायोटिक्स बघा. आता सगळ्यांना माहिती आहे बघा. आता आपल्या कोचेसला विचारू शकतात की आपण प्रोबायोटिक्स आपण घेत असतो, ठीक आहे. आता मला जर काही अन्न खाणं इतकं शक्य नसेल, मला आता मी रोज इडली खाऊ शकत नाही घरी, आपण साऊथ इंडियन नाहीत आपण, बरोबर आहे. आपण ते बंदच केले. आपण जे आहे ते आपला ब्रेकफास्ट काय, हा माझा अप्रतिम शेक माझा ब्रेकफास्ट आहे. मग मला खायचे प्रोबायोटिक्स. मग आपल्या कोचेसला विचारा की सर आपल्याकडे प्रोबायोटिक्स म्हणून काय आहे आपल्याकडे. ते जर तुम्ही इंटेक करायला सुरुवात केली, तुम्हाला प्रोबायोटिक्स बाहेरून घेण्याची गरज नाही. त्या आपल्या प्रोबायोटिक्सनी जवळजवळ 2 बिलियन गुड बॅक्टेरिया बॉडीत तयार होतात. 2 बिलियन. आणि मग त्या पद्धतीने आपले एंटायर गट हेल्थ ही प्रॉपर राहू शकते. बरोबर आहे. मग प्रोबायोटिकचं काम काय आहे की बॉडीमध्ये गुड बॅक्टेरिया क्रिएट करणे. गुड बॅक्टेरिया नंतर बॅड बॅक्टेरिया ऑटोमॅटिकली किल होतात आणि आपली हेल्थ छान राहते. एक्झाम्पल दिलं काहीतरी आपण बघा, हे कांदे आहेत, त्यानंतर गार्लिक लसूण आहेत, त्यानंतर आपले बनाना, त्यानंतर ऍपल, या फूड मधनं आपल्याला प्रोबायोटिक्स मिळू शकतात. त्यानंतर होल ग्रेन आपण जे म्हणतो, ओट्स असतील, व्हीट्स असतील, त्यानंतर ज्वार बाजरा असेल, याच्यातही आपल्याला प्रोबायोटिक्स मिळतं. आणि प्रोबायोटिक्सने काय होतं बघा, सांगितलं तसं गट हेल्थ प्रॉपर राहते आणि आपला फिटनेस छान राहू शकतो. तसंच आपल्याकडे आयुर्वेदिक पण आपल्याकडे आपण भरपूर गोष्टी आपण हे करत असतो बघा, ज्यामध्ये अजवान आहे, त्यानंतर आपलं अद्रक आहे, त्यानंतर सोप आहे. ह्या बाबीतनं सुद्धा आपल्याला छानपैकी फायबर मिळू शकतो. आणि आपण जर ह्या प्रॉपर फायबर्स मध्ये आपण फूड इनटेक केलं तर आपलं डायजेशन प्रॉपर राहणार आहे. बघा, सिंपल गोष्ट आहे. जर आपण आपल्या बॉडीमध्ये पाहिजे ते फूड टाकलं, नको ते फूड अवॉइड केलं, आपण आपल्या कोचचं ऐकलं, आपण त्यांचं प्रॉपर गायडन्स घेतलं, तर 100% तुमची गट हेल्थ, डायजेस्टिव्ह हेल्थ, तुमची इम्युनिटी पॉवर ही बूस्ट होणार आहे. आणि शेवटी आपण जे म्हणतो ना, लिव्ह युअर बेस्ट लाईफ, आपल्याला आपलं सर्वोत्तम आयुष्य जगायचं आहे. किंवा जगू शकतो जर आपण छानपैकी फिटनेस मध्ये असू शकतो. जर ज्या व्यक्तीला कोणतंच मेडिसिन घ्यायची गरज नसेल, तो व्यक्ती असतो फिटनेस मध्ये. ओके. पुढे जाऊयात आपण. हा बघा, तुम्हाला कोचेस तुम्हाला म्हणतात बघा की सर तुमचं 20 किलोग्राम वजन आहे ना, 1 लिटर पाणी प्यायचं. 100 किलो वजन आहे तुमचं, 5 लिटर पाणी प्या. तुम्ही एक्सरसाइज करतात, घाम जातो तुमचा, 1 लिटर वाढून घ्या. का वाढून घ्या? त्याच्या मग सायंटिफिक कारण आहे. कोचेस तुम्हाला मनातून काहीच सांगत नाहीत. प्रत्येक गोष्ट प्रूव्हन आहे, सायंटिफिक त्याला बेस आहे. का बरं? बिकॉज एव्हरी बॉडी नीड प्रॉपर हायड्रेशन. बॉडीमध्ये वॉटर लेवल जी आपली आहे ती जर प्रॉपर मेंटेन तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्हाला प्रॉपर शरीराला पाणी दिलं पाहिजे. इट्स अ गोल्डन रूल. जर तुम्ही प्रॉपर बॉडीमध्ये हायड्रेशन ठेवलं, 100% तुमची गट हेल्थला बूस्ट मिळणार आहे. आणि आता तर उन्हाळा बघा, आता आपला खूप घाम गेला बघा, आता मॅडमने वर्कआउट करून घेतला, रन करून घेतला, खूप घाम गेला आपला. त्यामुळं आपण दिवसाला कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिलं पाहिजे.
की वजनानुसार तुम्ही पाणी पिलं पाहिजे, 1 लिटर वाढून घेतलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, आपलं हायड्रेशन प्रॉपर होतं आणि तुमची इम्युनिटी पॉवरला, तुमच्या डायजेशनला, तुमच्या गट हेल्थला कुठेतरी बूस्ट मिळतो आणि तुम्हाला ते छानपैकी फील होऊ शकतं. त्यामुळे हायड्रेशन बॉडीला ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला वाटतंय बघा, हायड्रेट राहायचंय सर मला, परत आपल्या पोस्टला विचारा की सर ते हायड्रेशन साठी काय आहे का माझ्यासाठी. चला तर मग बघा, आपण आपल्याला माझी अन्ननलिका मला छान ठेवायची आहे, डायजेशन मला प्रॉपर ठेवायचं आहे. तुम्ही काय केलं पाहिजे बघा, 100% हेल्दी हॅबिट्स, आपल्या चुकीच्या सवयी ज्या लागलेल्या आहेत त्या आपण बंद करायच्या आहेत आपल्याला आणि चांगल्या सवयी लावून घ्यायच्यात आपल्याला. तर आपला हेल्दी हॅबिट्स फॉर अ हॅपी गट काय काय आहेत बघा. सगळं जे आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसाची आपण जी सुरुवात करतो ती व्यायामाने, एक्सरसाइजने, ती सगळ्यात छान हेल्दी हॅबिट्स आहेत. त्याने आपलं फार प्रॉपर आपले फॅट्स बर्न होतात, त्यानंतर टॉक्झिन बाहेर पडतं, बॉडी डिटॉक्स होते आणि आपला प्रवास सुरू होऊन जातो. त्यानंतर पुढचा विषय असतो ते माइंडफुल इटिंग. म्हणजे आपण जे काही माझ्या शरीराला आवश्यक आहे तेच खाल्लं पाहिजे, नको ते टाळलं पाहिजे. मग मी काय खाल्लं काय पिलं बघा, सकाळी सकाळी आपण सगळ्यांनी काय घेत असतो, आपण हा शेक घेत असतो. याने काय होतं, इट्स कॉल्ड माइंडफुल इटिंग. म्हणजे व्हॉट आय नीड टू माय बॉडी आय गोइंग टू टेक इनसाइड माय बॉडी. बरोबर आहे. याने काय होतं, माझं डायजेशन प्रॉपर व्हायला सुरुवात होते. त्यानंतर आपण आपला स्ट्रेस मॅनेज केला पाहिजे. आपण वर्कआउट करतोय, शेक घेतोय, 100% आपल्या कोचेसना कोणता स्ट्रेस नसतो. जे लोक नवीन असतील, ज्या लोकांना वाटते मला फिटर यायचं असेल तर त्यांनी स्ट्रेस मॅनेज करावं. आता बघा, आपण वर्कआउट नंतर आपण बघा, आपण योगा, आपण डोळे झाकले, आपण त्यानंतर आपण सर्व आपण हे केलं, मेडिटेशन केलं आपण 5 मिनिटं, त्याने पण आपला स्ट्रेस रिलीज होत असतो. तर दिवसाला आपण 10, 15, 20 मिनिटं शांत बसलं पाहिजे, मेडिटेट केलं पाहिजे, जेणेकरून आपला स्ट्रेस कमी होऊ शकतो आणि परिणामी गट हेल्थ छान होऊ शकते. आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आपलं रुटीन जे आपण करतोय इट शुड बी कन्सिस्टंट. मी 2 दिवस व्यायाम केला, 4 दिवस व्यायाम नाही करणार, चालणार नाही. 8 दिवस मी शेक घेतला, नंतर शेक बंद केला, चालणार नाही. इट शुड बी कन्सिस्टंट. ओनली कन्सिस्टंट थिंग्स गिव्ह यू रिझल्ट्स. त्यामुळं आपल्याला प्रॉपर वर्कआउट करायचं आहे, प्रॉपर इटिंग करायचंय. म्हणजे आपलं डाएट आपण जो दिलाय कोचने आपल्याला, तो प्रॉपर फॉलो करायचा आहे आपल्याला. आपल्याला स्ट्रेस मॅनेज करायचा आहे आणि हे रुटीन आपण लावून घेतलंय, आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. ओके, नेक्स्ट जाऊयात. हा, आणि आपल्याला काय टाळायचंय बघा, मला काय खायचंय आणि काय टाळायचं हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपली गट हेल्थ प्रॉपर होऊ शकत नाही. आपल्याला प्रोसेस फूड जे आहेत ते आपल्याला टाळायचे आहेत. म्हणजे आपण त्याला हे आपण जे बघा, जे पार्सल आपण घरात आणत असतो आपल्याला, आपल्या मुलांना आपण पहिले, आता आपण बंद केलं सगळं, पण काय असतील अजून बरं सुरू त्यांचं, तर त्यांनी कृपया करून ते बंद करावं. बरोबर आहे. प्रोसेस स्नॅक्स, त्यामध्ये आपण जंक फूड असतील, फास्ट फूड असतील, त्यानंतर रिफाईन शुगर जे असतात, जे स्वीटन आपण जे खात असतो, जे स्वीट आयटम खात असतो, जे असते प्रोसेस रिफाईन शुगर असते, ती पण शरीर हानिकारक असते, त्याने वजन वाढतं आणि आपलं गट हेल्थ पण हॅम्पर होते. त्यानंतर डीप फ्राईड जे केलेले असतात बघा, ते आपण टाळलं पाहिजे आपण. म्हणजे प्रोसेस फूड बाहेरचे, जंक फूड, फास्ट फूड नकोय, रिफाईन शुगरचे आयटम नकोय आणि डीप फ्राईड जे काही आयटम आहेत ते आपल्याला बिलकुल घ्यायचे नाहीयेत. त्याने आपली गट हेल्थ हॅम्पर होते आणि परिणामी आपली इम्युनिटी पॉवरही आपली हॅम्पर होत असते. बघा, आपण पाहिलं गट हेल्थ म्हणजे काय, जे परिणाम आपण बघितले, गट हेल्थ काय होतं आपण ते बघितलं. गट हेल्थ मध्ये आपण काय काय फूड फायबर्स आपण इंटेक केलं आपण ते पाहिलं. आपण आता गट हेल्थ मध्ये आपण काय टाळलं पाहिजे आपण ते बघितलं. आता लास्ट स्लाइडला आपण आलेलो आहोत, ते म्हणजे युअर पाथ टू युअर बेटर वेलनेस. म्हणजे तुमचं सर्वांगीण आरोग्य ते कसं राखायचं. बिकॉज आपण पहिले इलनेस वर्सेस वेलनेस, आपण वेलनेस मध्ये आपण काम करतो आहे की मला कायम छान वाटावं, मला कायम फिटनेस मध्ये असावं मी. तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे बघा, सगळ्यात महत्वाचं आपली गट हेल्थ प्रॉपर केली पाहिजे. जे आपण फायबर्स इनटेक करतो ते प्रॉपर त्याचा इनटेक रोज झाला पाहिजे. रोज आपण शेक घेतला पाहिजे, रोज आपण प्रॉपर डाएट घेतला पाहिजे. तुमचा जर्नी ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे. बरोबर आहे. यू डुईंग ऑल पीपल व्हेरी फंटास्टिक. यू स्टार्ट स्मॉल बट यू स्टार्ट, तुम्ही स्टार्ट केलेला आहे. स्मॉल असेल तरी पहिली स्टेप तुम्ही पार केलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमची जर्नी जी आहे ती कंटिन्यू तुम्ही प्रॉपर करा. बरोबर आहे. तुमच्या आहारामध्ये फायबर्स तुम्ही ऍड ऑलरेडी केले असाल, त्यानंतर होल ग्रेन ज्वारी तुम्ही ऍड केली असेल, ते तुम्ही ऍड करत चला. आपल्या आहारामध्ये 1 प्लेट फायबरची असली पाहिजे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा विषय आहे लिसन टू युअर बॉडी. आपल्या बॉडीला आपण ऐकलं पाहिजे की मला कोणत्या वेळेस मला काय घ्यायची गरज आहे. जे बॉडीचं ऐका, त्याला लागतं फायबर्स द्या, त्याला शेक पाहिजे त्याला शेक द्या.
आहार पाहिजे तेव्हा त्याला आहार द्या. तर आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक वेळेस प्रॉपर ज्या टायमिंग दिलाय त्यावेळेस तुम्ही त्या टायमिंगला तुम्ही त्या गोष्टी बॉडीचं ऐका आणि त्या बॉडीला तुम्ही ते फ्युल देत चला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बॉडीचे क्रिएटर तुम्ही स्वतः आहात. तुम्ही तुमच्या बॉडीची काळजी घेणार आहात. म्हणजे यू गोइंग टू टेक चार्ज ऑफ युअर एंटायर बॉडी, युअर एंटायर फिटनेस. त्यामुळं रोज व्यायाम करणं, रोज शेक घेणं, रोज फायबर्स युक्त आहार घेणं, त्यानंतर दुपारी जेवणात पण आपण फायबर्स युक्त आहार घेणं, हे जर तुम्ही रोज केलं, रोज केलं, सातत्याने केलं, 100% तुमची बॉडी छान फिटनेस मध्ये येणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची गट हेल्थ, तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ जी आहे ती प्रॉपर होणार आहे. आणि त्यानंतर तुमची गट हेल्थ ज्यावेळेस प्रॉपर होते, त्यावेळेस पोट शांत असतं, पोटाला पाहिजे ते मिळालं असतं, पोट शांत असतं, त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये डिफरंट काइंड ऑफ हार्मोन्स क्रिएट होतात आणि आपला ते मूड छान करतात. आणि मूड छान झाला की माणूस त्याचं सर्वोत्तम परफॉर्मन्स देऊ शकतो. त्यामुळं गट हेल्थ डायजेस्टिव्ह हेल्थची कनेक्टेड आहे. डायजेस्टिव्ह हेल्थ कनेक्टेड टू युअर इम्युनिटी आणि इम्युनिटी कनेक्टेड टू युअर एंटायर वेलनेस. म्हणून मला पूर्णतः जो वेलनेसचा कन्सेप्ट आहे की मी कधी आजारीच पडलो नाही पाहिजे, मी कायम छान दिसलं पाहिजे, छान मला वाटलं पाहिजे, त्याला आपण म्हणतो वेलनेस. आणि त्याचा मार्ग जातो तुमच्या गट हेल्थ मधून. त्यामुळे गट हेल्थला प्रॉपर ठेवा. आपल्या आहारात तुम्ही ऑलरेडी बदल केलेला आहे, अजून ऍड ऑन करू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपल्या कोचला विचारून आणि छानपैकी तुमचा रिझल्ट येऊ शकतो. आता बघा, तुम्हाला मी सांगितलं आतापर्यंत हे की मी जेव्हा इथे यायच्या अगोदर मलाही काही माहिती नव्हतं, मलाही काही नॉलेज नव्हतं, मी असंच कुठेतरी काहीतरी प्रगडत चाललो होतो. परंतु माझ्या आयुष्यामध्ये माझे कोच आले, माझे कोच आहेत आदरणीय संदीप खेडकर सर, जया खेडकर मॅडम. एकदा क्लॅपिंग करा माझ्या कोचसाठी. त्या माझ्या आयुष्यामध्ये आले आणि त्यांनी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मला सर्व गोष्टी त्यांनी मला सांगितल्या, मला लक्षात आणून दिल्या. सुरुवातीला मी ऐकत नव्हतो, नंतर मला कळून गेलं की नाही आपण यांचं ऐकलं पाहिजे. आणि शेवटी ज्यावेळेस मी कोचला पूर्ण फॉलो करायला लागलो आणि ज्यावेळेस मी माझ्या कोचला फॉलो करायला लागलो तेव्हा मला एक गोष्ट कळत गेली की किरण, आपण अतिशय चुकीचं काम करतोय. आपण आपल्या कोचला फॉलो केलं पाहिजे जर मला माझा रिझल्ट पाहिजे असेल. आणि त्यानंतर बघा, मी माझ्या कोचचं ऐकत गेलो, त्यांचं सगळ्या शब्द मी ऐकला आणि त्यानंतर बघा असा अमेझिंग माझा ट्रान्सफॉर्मेशन झाला. बघा, 108 किलोचा किरण चव्हाण, त्यानंतर 85, आता 83 किलो वजन आहे माझं, अजून 2 किलो परत कमी केलं अजून मी. तर बघा, हे फक्त थेरॉटिकली नॉलेज नव्हतं सर, हे प्रॅक्टिकली नॉलेज आज तुम्हाला दिलं. हे सगळ्या याच्यात मी गेलो आहे. माझी गट हेल्थ अतिशय खराब होती, माझं डायजेशन अतिशय हॅम्पर झालेलं होतं आणि परिणामी माझी इम्युनिटी पॉवर कमी होती आणि मला विविध आजारांनी ग्रासलं होतं. इट्स माय पर्सनल डिस्क्लेमर. परंतु मी कोचचं ऐकलं, कोचला फॉलो केलं, सरेंडर झालो आणि त्यानंतर बघा रिझल्ट माझा छान आला आणि छानपैकी आता मी माझं खऱ्या अर्थाने आय एम इन वेलनेस. मी छान असं माझं आयुष्य जगतोय. मला वाटतं सर्वांनी आपणही आपल्या कोचचं ऐकावं, कारण की आजच्या घडीला कोचचं ऐकणंच आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि आपलं भाग्य आहे की आपल्याला कोचेस लाभले आहेत आणि आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करतायत. तर मग थँक्यू म्हणेल मी सर्वांना. थँक्यू माझ्या कोचला संदीप सर, जया मॅडम, त्यांनी मला आज संधी दिली इथं बोलण्यासाठी, हे माहिती शेअर करण्यासाठी. थँक्यू संदीप सर आणि जया मॅम, थँक्यू सो मच. आणि तुम्ही सर्वांचं थँक्यू. तुम्ही सर्वांनी छानपैकी माझं ऐकून घेतलं, छान रिस्पॉन्स केला. सर्वांचं पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि पुन्हा कॉल बॅक टू कांतीलाल पवार सर. थँक्यू सो मच सर.